गणेशाला वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वांच्या मनामधला गणेश, त्याला पण वंदन. आज आपण बलराम चरित्र असं लिहिलं आहे, पण श्रीकृष्ण इतकं बलराम चरित्राची माहिती उपलब्ध झाली नाही. हरिवंश पुराणामध्ये बलरामाची माहिती आहे, पण हरिवंश पुराण हे सहज उपलब्ध न झाल्यामुळे मी थोडीशी माहिती हरिवंश पुराण संदर्भातली किंवा बलरामासंबंधी थोडीशी माहिती सांगणार आहे. आणि नंतर ही जी चार प्रबंध आहेत, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ता आणि सोपानदेव, तर हे चारही लोक योगीच आहेत. माऊली ज्ञानेश्वर योगी आहेत, त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ गुरुबंधू ते पण योगीच आहेत. संत मुक्ताबाई पण योगीच आहे आणि सोपानदेव पण योगीच आहे. आता योगी म्हणण्यासाठी आपण संत नाही म्हटलं, नुसतं योगी म्हटलेलो आहोत. तर योगी म्हटल्यानंतर जी योग साधना हे लोक करत असतात, त्या योग साधनेतून त्यांना प्रत्यक्ष भगवंत दर्शन देत असतो. त्यांना भगवंत म्हणा किंवा जी देवता असते, आराध्य देवता जी असते, ती देवता त्यांना ती दिसत असते. तसंच ह्या सर्व संतांना सुद्धा दिसलेली आहे आणि सोपान देवांना सुद्धा दिसलेली आहे. ती गणेश त्यांना कसा दिसला साधनेतून, त्याच्या वर्णनाचे 4 अभंग आहेत आणि अतिशय सुंदर. आपल्याला माऊलींनी वर्णन केलेलं माहितीये, ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. एकनाथी भागवतामध्ये संत एकनाथांनी गणेशाचं वर्णन केलेलं आहे, पण आपण सोपान देवांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून हे दुर्मिळ जे अभंग आहेत गणेश पूजनाचे, सोपान देवांचे, त्या अभंगाचा आज आपण अर्थ आणि सोपान देवांना तो गणेश कसा दिसला हे बलरामाच्या थोड्याशा माहितीनंतर मी तुम्हाला सांगणार आहे. तर तेही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही त्याचा स्वीकार कराल अशी अपेक्षा धरून बलरामाचा थोडक्यात माहिती सांगते. आजची तिथी आहे भाद्रपद शुद्ध षष्ठी. भाद्रपद शुद्ध षष्ठीला सूर्यषष्ठी असं पण म्हणतात. या दिवशी बलरामाचा जन्म झाला आणि भगवान श्रीकृष्ण हे श्रावण महिन्यातल्या वद्य पक्षातील अष्टमीला झालेले आहेत. बलराम हे श्रीकृष्णाचे मोठे बंधू, परंतु पूर्वीच्या काळी सख्ख आणि सावत्र असा काही विचारच नसायचा. बलराम हे भगवान श्रीकृष्णाचे सावत्र बंधू, कारण देवकी आणि रोहिणी या 2 पत्नी वसुदेवाला होत्या. मग देवकीच्या पोटी श्रीकृष्ण झाले आणि रोहिणीच्या पोटी बलराम झालेले आहेत. आता ह्या बलरामाला अवतारी पुरुष भगवान श्रीकृष्णांनी इतकंच महत्व उत्तरेकडे आहे. त्यांना पण विष्णूचा अवतार समजतात आणि तोही विष्णूचा 8वा अवतार असेच समजतात. हिंदू देव म्हणून सुद्धा त्यांची पूजा केली जाते. भागवत पुराणामध्ये विष्णू आणि संपूर्ण सृष्टीमध्ये जे देवांचा विस्तार सांगितलेला आहे, त्यामध्ये पण ह्या बलरामांना खूप महत्व आहे. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये नाही, पण उत्तर भारतामध्ये बलरामाची महती खूप मोठी आहे. त्याचं सर्वोच्च स्वरूप असं तिकडे मानतात.
बलरामांची 4 नावं आहेत. एक हलधारा, हलायुध, बलदेव, बलभद्र. बलदेव आणि बलभद्र एकच, आणि संकर्षण. तर अशी 4 नावं. तर हलायुध आणि हलधारा. हल अधिक आयुध. आयुध म्हणजे शस्त्र, आपल्याला माहित आहे. हल म्हणजे नांगर. नांगर धरलेला असा तो बलराम, नांगर धरे. आणि हलायुध आणि हलधारा दोन्हीचा अर्थ एकच. बलदेव म्हणजे बलवान असणारा असा. बलभद्र म्हणजे शक्तीच्या साहाय्याने कल्याण करणारा असा अर्थ आहे. आणि चौथा संकर्षण हे एक त्याचं नाव आहे. तर वैष्णव परंपरा जी आहे त्या परंपरेमध्ये विष्णूचा 8वा अवतार म्हणून ह्याला मानतात. एवढंच नाही तर शेषाचा अवतार असंही मानलेलं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण होता. जे राम काळामध्ये लक्ष्मण हा रामाचा धाकटा भाऊ. त्याच्या सुद्धा आख्यायिका आहे की मग तो या जन्मी मोठा भाऊ कसा झाला त्याची पण आख्यायिका आहे. पण पुढील जन्मी म्हणजे विष्णूचे जे अवतार आहेत त्यामध्ये हा बलराम विष्णूचाच अवतार समजला जातो आणि श्रीकृष्णाचा मोठा भाऊ असं त्याला समजतात. दुसरं महत्व बलरामाचं असं आहे की भारतीय संस्कृती ही शेती प्रधान संस्कृती आहे आणि शेतीमध्ये नांगराला फार महत्व आहे. म्हणून ना शेतकरी आणि हा नांगरधारी ही त्यांची आराध्य देवता असं सुद्धा ह्या बलरामाबद्दल म्हटलं जातं. म्हणून नांगरधारी बलराम ह्याला खूप महत्व आहे. आणि ह्या बलरामाची पत्नी म्हणजे रेवती. रैवत नावाचा जो राजा होता त्याची मुलगी ही रेवती. त्याची सुद्धा एक छोटीशी कथा आहे. पण आपल्याला म्हणजे कथा आहे तिने छोटं रूप त्यांनी शक्तीने हिचं केलं त्या रेवतीचं. आणि मग तिचे वडील खूप खुश झाले त्याच्या शक्तीला पाहून आणि मग ती मुलगी त्याला द्यायची ठरवली. अशा काही छोट्याशा कथा आहेत. तर बलराम हा सुभद्रेचा सख्खा भाऊ. आणि आपण बघतो जगन्नाथपुरी बहुतेक सगळ्यांनी पाहिलं असेल. जगन्नाथपुरीला ह्या 3 देवांचीच मूर्ती आहे. बलराम, श्रीकृष्ण आणि सुभद्रा. म्हणजे आतापर्यंत मला तरी हे माहीत नव्हतं की हा सावत्र भाऊ आहे. म्हणून म्हटलं की पूर्वीच्या काळी असा विचारच नसायचा. एकच तत्व माहिती होतं की हे सगळे एका मातेची लेकरं असंच समजलं जायचं. म्हणून बलराम, श्रीकृष्ण आणि सुभद्रा हे बहीण भावंड आणि त्यांची मूर्ती आपण जगन्नाथपुरीला बघतो. तर नारायणी उपाख्यानामध्ये ह्या बलरामाच्या अवताराबद्दल बोललेलं आहे. शिवाय हरिवंश पुराण गोरखपूरची जी प्रत आहे ती हिंदीमध्ये आहे. त्यामध्ये श्रीकृष्णाबरोबर बलरामांनी अनेक युद्धे केली, अनेक पराक्रम केले याचाही उल्लेख आहे. उग्रसेन वगैरे यांच्याबरोबर ज्या लढाया केल्या त्याचाही उल्लेख ह्या हरिवंश पुराणामध्ये आहे. आणि संकर्षण हे चौथं नाव मी तुम्हाला सांगितलं. तर संकर्षण म्हणजे आकर्षण करून घेणारा तो आणि ते आकर्षण संक्रमित करणारा असा संकर्षण असं पण त्या बलरामाचं नाव आहे. तर अशी थोडीशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. पुढच्या बलराम जयंतीला अधिक माहिती मिळाली तर नक्की मंडळाने मला संधी दिली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवते. कारण आपल्याला हे इतक्या बलराम आपल्या श्रीकृष्ण कथा खूप माहीत आहे पण बलरामाचं नाही माहिती. तर
तर मी पुढच्या वर्षी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता सोपान देवांचे जे अभंग आहे त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. पण जसं भगवद्गीतेची टीका ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली आणि ती लिहिण्याच्या पूर्वी जवळजवळ 18 ते 20 ओव्या माऊलींनी फक्त गणेशाचंच वर्णन केलेलं आहे. आणि गणेशाचं वर्णन म्हणजे सगुण साकार रूपाचं वर्णन, पण वाङ्मयीन स्वरूपातलं वर्णन केलेलं आहे. जे गणेशाचे पाय म्हणजे काय आहे, उदर म्हणजे काय आहे, तर आपले वेद, नंतर कर्ण म्हणजे काय, तर स्मृती, श्रुती, असं जे वर्णन आहे. कारण इथे मी सोपानदेव घेतले आहेत म्हणून मी माऊलींचं जास्त सांगणार नाही. तर जवळजवळ 18 ते 20 ओव्यांमध्ये माऊलींनी ती गणेशाचं पूजन केलेलं आहे, वाङ्मयीन पूजन केलेलं आहे. त्या सोपानदेव सुद्धा हे योगी आहे. योग साधनेमध्ये ते स्वतःच्या आराध्य देवतेबरोबर श्री गजाननाला बघतात. बघतात म्हणजे कसं बरं, तर आपल्याला माहित आहे हे योगी लोक मानस पूजेने बघत असतात. कारण त्यांचं चित्त इतकं एकाग्र झालेलं असतं, विषयांचे विचारच त्यांच्या मनामध्ये नसतात. स्वतःच्या हृदयातली ईश्वरी शक्ती आणि वैश्विक ईश्वरी शक्ती आणि त्यातून सगुण साकार रूप, वेगवेगळ्या देवी, वेगवेगळे देवता हे त्यांच्या डोळ्यासमोर असतात. तसंच गणेशाचं रूप हे सोपान देवांना दिसलंय. आणि तो अभंग त्यांनी पहिला अभंग, 4 अभंग आहेत, त्यातला पहिला अभंग गणेशाची स्तुती केली आहे. तर तुम्ही कधी ऐकला असेल तरी सांगा, नसेल तरी छान ऐका. मी 2दा वाचून दाखवेन. ज्ञानमतीचे पाल्हाळ तुटे, वेदश्रुती जयासी फाटे, गुरु गजानना अविटे पूजू आता. ज्ञानमतीचे पाल्हाळ फुटे. आता ज्ञानमतीचे पाल्हाळ म्हणजे ज्ञानमती जे सोपान देवांना मनातून, बुद्धीतून अतिशय आनंद झाला. आपण नाही म्हणतो काय पाल्हाळ, म्हणजे आपण काढत आलं की पाल्हाळ म्हणतो की शब्द, तसा पाल्हाळ फुटे हा शब्द वापरलाय सोपान देवांनी. गुरु गजानना अविटे म्हणजे वीटच येत नाहीये गजाननाची पूजा करताना, असा तो गजानन आहे अविटे. त्याचं सततच ध्यान करावं असं वाटतंय. आणि हा गजानन कसा आहे, साहित्य शास्त्रांचा निवाडा उडी घाली मतांतरा कुळा. साहित्य शास्त्रांचा निवाडा म्हणजे साहित्य शास्त्रामध्ये जर कोणाचे काही मतभेद असतील तर त्याचा निवाडा हा गजानन करून देतो. आपल्याला लगेच असं वाटतं कसं काय निवाडा करून देत असेल ना. तर गणेशाची आपण आराधना केली तर योग्य निर्णय काय, हा देणारी बुद्धीदाता तोच आहे, म्हणून तो शास्त्रांचा निवाडा करून देतो. उडी घाली मतांतरा, जे मतामतांमधलं जे अंतर आहे तो काढून टाकतो हा गजानन. गुरु गजानन रोकडा पूजू आता. रोकडा म्हणजे अगदी निर्मळ असा, अशा अर्थाने शब्द वापरला. ब्रह्मादिकांचा पहिला गळा बोध उदय वाचिला पाडा, तो गजानन झातीला उघडा पूजू आता. पूजू आता, पूजू आता असं सोपानदेव सारखं म्हणताय. हे त्यांना ते रूप दिसतंय डोळ्यासमोर योग साधनेमधून आणि त्यांना सारखं वाटतंय त्या गजाननाची मी पूजा करावी, अशा अर्थाने करावी, अशी शब्द वापरून करावी असं सोपानदेवांना वाटतंय. ज्याच्या पद्महस्ते वदे रेडा, ज्याच्या पद्महस्ते वदे रेडा, नेद अर्थकारी मूढा, तो हा गजानन गाढा पूजू आता. ज्ञानेश्वरांचा चंद्रचूडा सोपानमती महामुडा, तो गजानन एवढा पूजू आता. तो गजानन एवढा पूजू आता.
ओंकार स्वरूप गजानन हा सर्व सिद्धिदायक तर आहेच, पण प्रथम पूजेने सर्व कार्य, त्याची जर प्रथम आपण पूजा केली गजाननाची, तर सर्व कार्य सिद्धीला जातात. ही अनुभूती पुराण काळापासून आलेली आहे आणि सोपान देवांना सुद्धा आली आहे की प्रथम गजाननाची पूजा केली की कार्यसिद्धीला. म्हणूनच आपण म्हणतो ना, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर प्रथम गजाननाची पूजा करायची. आणि ह्या गणेशामुळेच नादयुक्त ब्रह्म निर्माण झालेला आहे. नादयुक्त ब्रह्म म्हणजे ओंकार. ओंकार हा गणेशामुळेच. असं म्हणतात की भगवंताचा पहिला जो श्वास आहे तो ओमने सुरू झालेला आहे, ओंकारातून बाहेर पडलेला आहे. आणि मागे त्याचे व्हिडिओज पण त्याच्या आवाजाचे, ओंकाराच्या आवाजाचे सूर्याजवळ नेऊन लोकांनी रेकॉर्ड करून पाठवले, नासांनी सुद्धा पाठवलेले आहेत. तर हे सत्य आहे, नुसतं लिखित स्वरूपात त्याचं महत्व आहे असं नाही, तर हे सत्य आहे. आणि अशा गजाननांची पूजा सोपान देवांना करताना खूप आनंद होतो. गणेशाच्या बालपणापासूनच्याच कथा अशा आहेत की गणेशाने सिद्धमुनी, राक्षस, किन्नर, यक्ष, गुह्य, मनुष्य इत्यादी सर्व लोकांना त्याने संरक्षणही दिले आहे आणि वेळ पडली तर राक्षसांना मारलेलं सुद्धा आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची निर्मिती करून हे तिन्ही देव, त्यांना निर्मिती करणारा कोण देव आहे बरं, असं म्हणून आश्चर्याने गजाननाला भेटायला आलेले आहेत. आपण दूरदर्शनवर वेगवेगळ्या सिरियल बघतो, पण नुसत्या त्या कपोल कल्पित नसतात, प्रत्यक्ष हे घडलेलं आहे. आणि म्हणूनच त्याचं वर्णन करण्याचं धाडस ह्या योगी लोकांनी केलेलं आहे आणि त्यात सोपान देवाचा समावेश आहे. तर ब्रह्मादिकांचा पैल घडा बोध उदय वाचीला पाडा. म्हणजे ब्रह्मदेवांपेक्षाही हा गजानन सर्वात मोठा आहे. आता इथे गजानन म्हटलं की आपल्याला सगुण साकार रूप दिसतं, पण इथे निर्गुण निराकार रूप हे जे आहे ते म्हणजे सर्वात मोठं रूप. आणि त्याच्यापासून बाकीची सगळी सगुण साकार रूप निर्माण झाली असं इथे सांगायचंय त्यांना. तर ह्या गजाननाचं पोट मोठं काय आहे, तर त्याच्याबद्दल पण इथे सोपानदेव म्हणतात की त्याने ब्रह्मदेवाला पोटाशी धरलं. ब्रह्मदेवाला देखील पोटाशी धरलं आणि पोटाशी धरून ह्या ब्रह्मदेवाने नंतर गजाननाची स्तुती केली आहे. आता आपण गजाननाचं पोट मोठं काय याच्या वेगवेगळ्या कथा ऐकतो, पण सोपान देवांनी हे वेगळंच सांगितलंय. ब्रह्मदेवाला पोटाशी धरलं आणि तिथे बसून ब्रह्मदेवाने सुद्धा गजाननाची स्तुती केली. आणि पुढचं फार छान आहे की आपल्या नासिक रंध्रातून, नाकातले जे बारीक बारीक सूक्ष्म होल्स आहेत, नाकातले केस आहेत, त्याच्यातून बाहेर काढलं कोणाला, ब्रह्मदेवा. आणि साक्षात विष्णू आणि शंकरदेव ह्यांना आपल्या दोन्ही कानातून बाहेर काढलं. म्हणजे आपल्याला असा विश्वास ठेवायला हरकत नाही की आपल्या दोन्ही कानामध्ये शंकरदेव आणि विष्णूचं वास्तव्य आहे. हा विश्वास ठेवायला हरकत नाही. आपला देहच मुळे परमेश्वराचा आहे, आपला प्रत्येक अवयव हा परमेश्वराचाच आहे. आपण म्हणतो माझे कान आहेत, माझे डोळे, पण नाही, त्यात सूक्ष्म तत्वाने परमेश्वरी शक्ती आहे आणि त्या प्रत्येक शक्तीचं तत्व त्याच्यामध्ये आहे. तर शंकरदेवांना आणि विष्णूला कर्णरंध्रातून बाहेर काढलं आणि पद्महस्ताच्या स्पर्शाने अज्ञानी
आणि शब्द बोलण्याचे वाणीचे सामर्थ्य नसलेला असा तो मुका प्राणी रेडा त्याच्या मुखातून सुद्धा वेद वळविले असं सोपानदेव सांगतात. असा हा महान गजानन त्याची स्तुती ह्या पुढच्या अभंगात करताना सोपानदेव म्हणतात, चारी मतांतरे सोकासन बोधक शोध शोधने गजानन वरी त्रिकोण आसन ठेवू आता. बघा, गजाननाला बसायला त्रिकोणी आसन आहे आणि चारी मतांतरे. फार अर्थ छान आहे, पण अर्थ नंतर बघणार आहोत. ते धृतीसी करी वाढती थापटून जागवी आपुले हाती. तो गजानन अतिदैवंती पूजू आती. जो ध्यानाचे परम ध्यान मानस पूजेचे करू मन. पाहू गुरु गजानन आवडीने. जडित मंडित लिंगाकार जंगम स्थावर करुणाकर. मयूर माथा लंबोदर पूजू आता. वेढी ओळल्या एकसरा मुकुट धरते सलील सारा. कैसा ब्रह्मगोळ फुलवरा शोभू लागे. रवी कुंडले संगीत सारी रिद्धी सिद्धीच्या पारी. गुरु कृपा आम्हावरी झळको लागे. परिमळ ज्ञान देवावरी चंदन पूजू महामती. चंदन परिमळ ज्ञान देवावरी चंदन पूजू महामती. सोपान वरी अक्षता भव्य भूषण पूजू आता. आता हे यातला अक्षदा आहे. नंतर त्रिकोणी आसन आहे. हे सगळं भौतिक सृष्टीमधल्या ज्या आपण जे सध्या वापरतो त्या गोष्टी, पण ह्याचा पारमार्थिक अर्थ खूप सुंदर आहे. तर सोपानदेवांच्या योग अमृतातला म्हणजे योग साधनेतला, बघा, योग साधना करताना अमृत प्राशन केल्यासारखं वाटतं हो. त्या सर्व संतांनी ते अनुभवलंय, म्हणून इथे योगामृत असं म्हटलंय की सोपानदेवांच्या योगामृतातला गणेश म्हणजे त्याचं हे आसन. चारी मतांतरे सोकासन, सोका आसन असा शब्द आहे. तर हे आसन म्हणजे चारी वेद आहे. पारमार्थिक अर्थ असा आहे. हे चारी वेद म्हणजे ह्या गजाननाचं आसन आहे आणि सहज अवस्थेत त्यावर हा गजानन स्थानापन्न झाला आणि त्याला चार वेदांमधून तो आपल्याला बोध करत आहे. सामान्य लोक, आपल्यासारखे लोक चौरंगावर गणेशाला बसवतात, पण सोपानदेवांनी हा चौरंग म्हणजे चार वेदांचा चौरंग मांडला आहे आणि त्यावर त्रिकोणी आसन. आता हे त्रिकोणी आसन म्हणजे काय, तर आपल्यातले सत्व रज तम हे तीन गुण, त्याला त्रिकोणी आसन असं म्हटलेलं आहे. आता आसनच का बरं, कारण आपलं शरीर म्हणजे एक प्रकारचं वस्त्र आहे आणि आपण हे वस्त्राचंच मांडत असतो. आसन, आपलं शरीर हे वस्त्राचं आहे आणि शरीर ह्या तीन गुणांनी तयार झालेलं आहे, सत्व रज तम. म्हणून त्रिकोणी वस्त्ररूपी आसन म्हणजे त्रिकोणी माया आणि सृष्टीचा पसारा सगळा ह्या मायेनेच मांडला आहे असं पण पुढे सांगितलं आहे. ते धृतीसी करी वाढती थापटून जागवी आपुले हाती. ध्यान करताना अतिशय धैर्य लागतं. बघा, ध्यान जे लोक करतात की नाही, त्यांना ध्यानामधून देवदेवता दिसल्यानंतर ते जगाशी अजिबात संबंधित राहत नाही. ते इतके सूक्ष्म होत जातात की त्यांना आपण पृथ्वीवर आहोत याचं भान नसतं आणि भगवंताशी एकरूप झाले, त्या देवतेशी एकरूप झाल्यानंतर त्यांना एक प्रकारे मनामध्ये भीती निर्माण होते. ती भीती कशाची, की आता आपण ह्या जगात नाही आहोत ही भीती असते. ह्या जगात आपण परत येणार की नाही अशी पण भीती असते. कारण
साधन अवस्था ही जागृत म्हणजे आपण प्रत्यक्ष करत असतो ना ती, तर एकदम स्थूलातून आपण सूक्ष्माकडे जात असतो, जळातून एकदम चैतन्याकडे जात असतो, म्हणून ती भीती वाटते. आणि म्हणून इथे ध्यान करताना धैर्याने गजाननाचा आपण मानसपूजा करूया असं सोपानदेव म्हणतात. आणि ह्या त्रिविध तापांना बाजूला करूया. त्रिविध ताप आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैवी हे 3 ताप त्यांना बाजूला करूया. म्हणजेच त्या निर्गुण निराकार परमेश्वराशी एकरूप होऊया असंच सोपानदेव सांगतात. जडित मंडित लिंगाकार स्थावर जंगम अशी त्याची वस्त्र प्रावरण आहे. आता जडित, मंडित आणि लिंगाकार म्हणजे काय, तर संपूर्ण पृथ्वी आणि पृथ्वीचं जे वैभव आहे. आता पृथ्वीचं वैभव काय आहे बरं? पृथ्वीचं वैभव म्हणजे पहिल्यांदा निसर्ग, संपूर्ण हिरवीगार सृष्टी, पर्वत आहे, नद्या आहेत, आणखी जे जे ह्या सृष्टीमध्ये सौंदर्य आपल्याला दिसतं, वेगवेगळे प्रकारची झाडं आहेत, वनस्पती आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, संपूर्ण सृष्टीवर जे वैभव आहे ते वैभव म्हणजे स्थावर आणि जंगम आहे. कोणाचं आहे? या गजाननाचं आहे असंच बघ सोपानदेव म्हणतात. आणि तो हा गजानन ह्या संपूर्ण सृष्टीवर सूक्ष्म नजर टाकतोय. आपण सुद्धा बघा गजाननाला नमस्कार केला की असं जाणवतं की नाही? सगळ्यांना जाणवेल. सार्वजनिक गणपतीकडे जा किंवा घरात बसवलेल्या गणपतीकडे अगदी एकाग्र चित्ताने बघायचं. बघा, असं वाटतं तो सूक्ष्म नजरेने आपल्याकडे पाहतो. सोपानदेवांना सुद्धा तोच अनुभव आहे. म्हणून ते म्हणतात की हा गजानन सर्व सृष्टीवर कृपा दृष्टी टाकतो, सूक्ष्म नजरेने कृपा दृष्टी टाकतोय. आता हे सगळं खरं आहे, त्यांना अनुभूती आलेली आहे. म्हणजे गजानन सर्वांवर कृपा करतो हे तर निश्चितच आहे. ते सोपानदेवांच्या अनुभवावरून आपल्याला कळायला हरकत नाही. नंतर माथ्यावरचा मयूर पिसारा, मोराचा पिसारा जो आहे तो म्हणजे ह्या सर्व ब्रह्मांडाचा पिसारा आहे असं सोपानदेव म्हणतात. त्याच्या माथ्यावरचा मुकुट म्हणजे सूर्यरूपी कुंडल, आणि वाऱ्याच्या झोकाने ती कुंडल आणखीच फुलत आहे, झळकत आहे. आपल्याला सुद्धा जर लांब असे कानातले घातले तर असं हल्लं की आपल्याला छान वाटतं की नाही? आपल्याला काय सुंदर वर्णन केलंय सोपानदेवाने. त्याच्या कानातली कुंडल वाऱ्याच्या झोकाने हलत आहेत असं सांगतात. आणि रिद्धी आणि सिद्धी तर त्याच्या दासी होऊन सेवा करत आहे. अशा गणेशाने आमच्यावर कृपा करण्याची जणू काही सावलीच धरली आहे, कृपेची सावली धरली आहे असं सोपानदेव म्हणतात. आणि ज्ञानदेवांनी जो चंदनाचा टिळा कपाळावर लावला आहे तो परिमलयुक्त म्हणजे सुगंधयुक्त आहे. परिमल सुगंधयुक्त असून नुसता टिळा बघा, आपण विठोबाच्या इथे असा टिळा बघतो हा, तर नुसता सुगंध तो चंदनाचाच असतो, पण तो नुसता सुगंध देणारा नाही, तर ज्ञानाचा सुगंध, ज्ञानाचा प्रकाश देणारा तो टिळा असतो. इथे तुम्हाला माहिती आहे की इथे ज्ञानचक्र असतं आणि ते ज्ञान सर्व जगताला देणारा असा तो टिळा असं इथे सोपानदेवांना सांगायचंय. आणि हा चंदन तिलक म्हणजे गुरु कृपा झाल्याची साक्ष आहे. गुरु कृपा सोपानदेवांना पण झाली, माऊलींना पण झाली, आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांची कृपा झाली. अशा बुद्धिमान सौंदर्ययुक्त गजाननाची मनसपूजा सोपानदेव करतात. आणि परत वर काय म्हणतात, जर माझ्या ह्या मनसपूजेमध्ये काही उणिवा राहिल्या असतील तर त्या सुद्धा मी गजाननाला समर्पित करतो. आपण नाही का साधी पूजा केली तरी काही उणिवा राहिल्या असतील तर अक्षता म्हणून समर्पित करतो, तसंच सोपानदेव सांगतात. आता हा पुढचा जो अभंग आहे त्या पुढच्या अभंगामध्ये
सोपानदेव सगुण रूपाची पूजा सांगतात. त्यामध्ये त्यांना इतका आनंद होतोय सगुण रूप पाहताना, तर गजाननाचे वस्त्र, अलंकार, आयुधे, नंतर त्याचं पोट, त्याचं कपाळ, ह्याचं वर्णन ते करतात आणि परमानंदाची अनुभूती आपल्याला देतात. काय आहे? सतार दुर्वा शोभती म्हाळा, गगनी झळकती विद्युल्लता ज्वाळा, त्या निरंजन प्रांजळा पूजू आता. कंठी भूषण मुक्त माळा, नभ पितांबर झळके पिवळा, विराट गजानन विशाळा पूजू आता. चतुर्भुज संकट हारका, सर्व देखोनिया अद्भुता, देवाधिदेवा आधिदेवता आता. धैर्य दोंदिल गजानना, समाधी सुखाच्या अवसाना, सिद्धिविनायका कनक कोंदण पूजू आता. नागबंध ज्ञान चपळा, दंतशुंडा विवेक विशाळा, सोपान घेऊनी ब्रह्मगोळा नाचू लागले. सोपान देवांना ते सगळं दिसतंय आणि ते नाचायला लागतात. जसा गजानन सुद्धा नटराज नाचतो तसा सोपानदेव नाचायला लागले, त्याचं सगुण रूप पाहून. ह्या सोपानदेवांनी गजाननाला वाहिलेल्या दुर्वांचं वर्णन अतिशय व्यापक रूपानं केलेलं आहे. सोपानदेव म्हणतात, गणेशाच्या कपाळावरच्या दुर्वा म्हणजे गगनात झळकणाऱ्या विद्युत लतेच्या ज्वाळा, जी काय शक्ती आहे, गजाननाची शक्ती, त्याला दुर्वा ज्या वाहिल्या त्या विद्युत लतेच्या ज्वाळा आहेत. अरे साध्या ज्वाळा आपण तेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला डोळ्यात मावत नाही, बघायला पण आपल्याला त्रास होतो, पण ही गजाननाची शक्ती ही विद्युत लतेच्या ज्वाळा आहे आणि त्याला दुर्वांची उपमा दिलेली आहे. आणि त्या ज्वाळा सुद्धा दुर्वांमध्ये शीतलता देणार आहे. ज्वाळा काय करतात? उष्णता देतात, पण गजाननाच्या शिरावर या भालावर दुर्वा वाहिलेल्या आहेत त्या शीतलता देणाऱ्या अशा आहेत. आणि नुसती शीतलता नाही तर ज्ञान पण देत आहे, कारण स्वतः गजानन सर्व विद्यांचा निर्माता आहे, तो सर्वज्ञच आहे. त्याने परिधान केलेला पितांबर अत्यंत तनम आणि तेजस्वी, म्हणून आपण सिल्कचं कापड वापरतो. ते तलम असतं आणि तेजस्वी असं दिसतं बघा, कधी पण ते जुनं कधीच दिसत नाही. आणि त्याच्या कंठातल्या ज्या माळा आहेत त्या म्हणजे जणू नक्षत्र, तारे, सूर्य, चंद्र हे आहेत. म्हणजे किती विश्वव्यापक कल्पना आहे. सूर्य, चंद्र, तारे हे त्याच्या गळ्यातल्या माळा आहेत असं म्हणतात. म्हणजे आपण सहज आता संध्याकाळी आकाशात बघितलं तर आपल्याला तो गजानन दिसायला हरकत नाही, सोपानदेवांना दिसला तसा. गजाननाचं विशाल उदर म्हणजे धैर्य आणि समाधी सुखाचं आसन आहे. समाधी सुख म्हणजे काय बरं? समाधी सुख म्हणजे या मोठ्या मोठ्या लोकांनी समाधी घेतली असा समाधीचा अर्थ आपण घ्यायचा नाही. समाधी म्हणजे एकाग्र चित्त, निर्विकार असं मन, आणि ते कुठे गुंतलेलं? फक्त भगवंताशी. इतकं निर्विकार, निर्विचार, स्थिर, अत्यंत स्थिर की शेजारी बॉम्ब पडला तरी ते चित्त विचलित होणार नाही, ती अवस्था असते, त्यांना समाधी अवस्था म्हणायची. नाहीतर मग आपण अभ्यासच नसता केला, कारण आपल्याला कुठे समाधी अवस्थेत जायचं नाही. आपण सुद्धा समाधी अवस्थेमध्ये जाऊ शकतो. केव्हा? तर केव्हा आपलं चित्त एकाग्र होईल, विषयांची कुठलीही लहर, कुठलीही लाट, सूक्ष्म लाट सुद्धा मनात येऊ द्यायची नाही. कुठलेही विषय जे डोळ्यांनी पाहिलेले आहेत, कानांनी ऐकलेले आहेत, त्याचा स्पर्श आपल्या हृदयातील परमेश्वराशी होऊ द्यायचा नाही.
ही जी अवस्था ती समाधी अवस्था. असा गजाननाचा विशाल उदर म्हणजे धैर्य आणि समाधी सुखाचे आराम स्थान आहे असं सोपानदेव म्हणतात. त्याचे 4 बाहू म्हणजे चारी दिशांनी येणारी जी संकट आहेत त्या संकटांना वरच्यावर झेलणारे हात आहेत. गजाननाचे 4ही हात हे चारी दिशांनी जे संकट येतात ते अशी झेलून टाकतो असं वर्णन केलं भासताय. आणि कणकाचं कोंदण धारण करणारा सिद्धिविनायक म्हणजे सचेतन प्राण्यांनी स्थापन केलेल्या अनेक नावांपैकी विनायक हे नाव आहे. नायक त्याला पुढे वि हा उपसर्ग लागलेला आहे म्हणजे विशेष नायक. नायक सगळेच असतात हो की नाही. हिरो सगळेच म्हणजे कलाकार सगळेच असतात पण एक मुख्य हिरो असतो. तसं विनायक इंग्लिश म्हटलं ना की लगेच समजतं. तसा विनायकचा अर्थ लगेच समजला नसता पण नायक हा त्या सिनेमाचा नायक कोण आहे. रघुवीर सिनेमाचा नायक कोण आहे. समर्थ स्वामी. तसा हा विनायक ह्या शब्दाचा अर्थ. आणि त्याला जो कमरेला पट्टा आहे तो म्हणजे नागबंध. नाग सुद्धा त्याने धारण केलेला आहे. तर नाग आपल्याला पाहिलं तरी भीती वाटते पण ह्या गणेशाने आणि आपण बघितलं सर्व संतांच नाथ महाराजांनी समाधी घेतली. समाधी अवस्थेत ते होते. औरंगाबादच्या जवळच्या डोंगरावर जेव्हा ते समाधी अवस्थेमध्ये ते कृष्णाचं ध्यान करत होते तर सापाने त्यांना पूर्ण वेदना घातला आणि तो असा उभा राहिला आणि नाथ महाराजांनी त्याच्यावर सुद्धा अभंग केलेला आहे. घाबरलेले नाहीत योगी. तर अशा योगी लोकांना नाग म्हणजे कमरेच्या पट्ट्यासारखा वाटतो असे इथे सोपानदेवांना सांगायचे. आणि गणेशाची सोंड आणि दंत बघा ना खूप छान आहे. सोंड म्हणजे विवेकाची सोंड आणि दंत म्हणजे वैराग्याचं रूप असं सांगितलं. आपल्याला वैराग्य खाण्याबद्दल काय सांगितलं जातं. पहिले दाताचाच उपयोग करतो की नाही की उपास आहे काही टाक पटकन तोंडात म्हणजे पहिला उपयोग दंत त्याचा करतो आपण. तर वैराग्य आणि विवेक म्हणजे सोंड आणि दंत असा हा गजानन सोपान देवाबरोबर नृत्य करत आहे. आणि भक्ती रसात सोपान देव डुंबून गेले. हे जेव्हा हा माझाच लेख आहे बरं का. एका मासिकात मागच्या वर्षी गणेशावर मी लिहिलेला लेख आहे आणि त्यात मी हे सगळं केलं. तर मला आठवण आली आम्ही इथे जेव्हा गीता जयंतीच्या दिवशी मिरवणूक काढतो आणि सगळी मिरवणूक इथे येते आणि आम्ही सगळेजण गीता प्रेमी लोक त्या नादांमध्ये नाचत असतो. म्हणजे गाणी लावलेली असतात कृष्णाची त्याच्यामध्ये मी दंग झालेला असतो. तसे हे सोपानदेव गजाननाच्या त्या रूपामध्ये भक्ती रसामध्ये पूर्णपणे दंग झालेले आहेत आणि नाचतायत असं सोपानदेव सांगतायत. आता हे सगुण रूप आपण ऐकलं. गणेशाचं निर्गुण रूप आणि शृंगार सद्गुरू निवृत्तीनाथ आणि माऊली ह्यांच्या कृपा प्रसादामुळे मला पाहायला मिळाले. पुन्हा हे संत लोक स्वतःकडे कधीच घेत नाही. कितीही उच्च पदावर गेले किंवा त्यांच्याकडून कितीही स्फुरण झालं अनेक ग्रंथांचं जरी स्फुरण झालं तरी ते प्रथम आपल्या गुरूंना वंदन करतात. ते गुरूंमुळे माझ्याकडून झालं. म्हणून सोपानदेवांना सुद्धा हे दर्शन झालंय तर ते म्हणतात माझे गुरु निवृत्तीनाथ आणि माऊली यांच्या कृपा माझ्यावर असल्यामुळे मला हे दर्शन घडलं. आता ती वेगळी स्तुती करताय. कुसुम कांती अगम्य सोहळा सेंदूर चर्चिला वरी पिवळा शुभवरी गुलाल निळा दिसो लागे जैसी आलियाची बीजपुडी वरी वरळी आत फोडा फोडी शुद्ध शून्याची चौकडी कुंडलिनी येईल. कुंडलिनी जागृतीपर्यंत गेले सोपानदेव. माऊली तर जातच होते आपल्याला माहित आहे.
आणि ही सगळीच भावंड कुंडलिनी जागृतीपर्यंत योग साधना त्यांची फळाला गेलेली आहे. शुद्ध शून्याची चौकडी कुंडलिनी येते, उगवे मावळे चाले सगळे, मना गवसला बोध देवे, की सद्गुरु देवादिदेवे दया केली. कितवी बाईने दाविली खुण, ते निवृत्ती राये अनुभवन, शुद्ध त्रिपुटीचे पठण उघडलेसे का. त्या अखंड ब्रह्मांड बोला, स्फूर्ती होई जे बालकाला, तो अमृत बोध उपनवला ऐसे होया. सत्य सुकृताचे भोजन, परिप्रसाद पुण्यवान, तरीच प्रासादिक वचन लागे आपुले. सद्गुरु ज्ञानेश्वराची कृपाकळे, दया होतील कुमुद कमळे, ते सोपानने सत्यभामे वंदिली. गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन करताना सोपानदेवांच्या मनामध्ये आनंदाचे पूर वाहतायत. इतका आनंद होतोय त्यांना. आणि ते म्हणतात गणेशाचे रूप म्हणजे फुललेल्या फुलाकडे बघितल्यानंतर आपल्याला जसा आनंद होतो, कुठलंही फुल बघा आनंदच देतो. म्हणजे साधं खूप काटेरी विषारी फुल असलं तरी ते फुललेलं असेल तर आनंदच देतं. तसं सोपानदेव म्हणतात की फुललेल्या फुलाकडे बघितल्यानंतर जसा आनंद होतो. आणि त्यांनी उपमा फार छान दिली आहे. आता सध्या खूप येत आहेत बघा ब्रह्मकमळ. रात्री 11:15 11:30 पर्यंत ब्रह्मकमळ अर्धवट उमललेल्या अवस्थेत असतं, पण 11:15च्या सुमारास बघितलं की ते इतकं सुंदर पूर्ण उमललेलं असतं आणि इतकं दुधी रंगाचं शुद्ध असा तो भाव आपल्याला लगेच, म्हणजे पांढऱ्या रंगातून सात्विक भाव कसा आहे हे त्या ब्रह्मकमळाच्या फुलाकडे बघितल्यावर लगेच कळतं. तसा आनंद हा सोपानदेवांना झालेला आहे. आणि ती उपमा त्यांनी दिली आहे की 11 वाजता पाहिलं तर ती कळी असते आणि क्षणार्धात उमलून पूर्ण फुललेली दिसते. तो आनंद अनेक दिवस आपल्या मनामध्ये राहतो. आणि ह्या ब्रह्माच्या ब्रह्मकमळच म्हटलंय ना, बघा त्याची रचना सुद्धा तशीच असते. इतकं असं सूक्ष्म आपण विचार केला तर खरंच हे ब्रह्मकमळ आहे असं आपल्याला वारंवार जाणवतं. आणि ह्या ब्रह्मनिर्मितीचा विचार सोपानदेवांच्या मनात येतो. आणि म्हणून ते वर्णन पाहिल्यानंतर म्हणजे ब्रह्मकमळाच्या उमलत्या फुलाचं वर्णन सोपानदेवांकडून ऐकल्यानंतर त्या गणेश मूर्तीचं दर्शन आपल्याला घडतं. आणि तसंच त्यांचं झालंय. ते म्हणतात सिंदूरवर्ण गणेश हा तत्वज्ञानाचं विवेचन करणारा असा आहे आणि तोच मला सद्बुद्धी देत आहे. सद्गुरु माझ्या परावाणीतून बोलवून घेत आहे. आपल्याला माहिती वाणीचे 4 प्रकार आहे ना, वैखरी, पश्यती, मध्यमा आणि परावाणी. तर परावाणी नाभीतून येते आणि ह्या सोपानदेवांना हे स्फुरण झालेलं आहे प्रत्यक्ष गजानन बघितल्यानंतर, म्हणून त्यांनी परावाणी हा शब्द इथे वापरलेला आहे. आणि दुसऱ्याकडे ते मानवी शरीराचं आत आणि बाहेर रूप कसं आहे तेही सांगत आहे. वरी वरळी आत फाडाफुडी, शुद्ध शून्याची चौकडी. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचं वरून रूप सुंदर आणि चांगलं दिसत असलं तरी आतून फार गुंतागुंतीचं आहे असं सोपानदेव म्हणतात. आणि ते आपल्याला ह्या 4 भावनांच्या चरित्रावरून सगळं कळतंच. वरून रूप सुंदर, पण त्यांना किती त्रास सहन करावा लागला आणि त्यांच्या आतील प्रचंड शक्तीची कल्पना ही बाहेरून येत नाही. जसं जसं त्यांनी त्याला त्या प्रसंगाला तोंड देत गेले तशी तशी त्यांची ती आतली शक्ती कशी जागृत झाली हे आपल्याला कळत गेलं. म्हणून कुंडलिनीचे आतील शरीर हे शुद्ध, पवित्र, शून्य आणि पूर्णत्वाचं प्रतीक असतं. आणि तिचं अस्तित्व वेगवेगळ्या प्रकारांनी आपण जाणून घ्यावं हेच सोपानदेव त्यांच्या योग साधनेमध्ये स्वतः अनुभवतात. आणि निवृत्तीनाथाने देखील त्याचा स्वतः अनुभव घेऊन आपल्या सर्व भावंडांना समजावून सांगितलेला आणि सर्व भावंडांना उपदेश त्या दृष्टीने केलेला आहे. हे इतर मोठा भाऊ जो उपदेश करतो ते वेगळं,
पण निवृत्तीनाथांचा आपल्या भावंडांना उपदेश हा आध्यात्मिक साधनेची स्वतः अनुभूती घेऊन कुंडलिनी जागृती होऊन आलेले अनुभव भावंडांना सांगून त्यांना त्यांनी शिकवलेलं आहे. ही साधी गोष्ट नाही. म्हणून शुद्ध त्रिपुटीचे पठण उघडलेसे का त्या अखंड ब्रह्मांड बोला स्तुती होईजे बालकाला. आता हे शुद्ध त्रिपुटी म्हणजे काय? त्रिपुटी आपल्याला माहित आहे. सगळ्यात पहिली त्रिपुटी म्हणजे सत्वरजतमय प्रकृती माया यांनी निर्माण झाली. नंतर दुसरी त्रिपुटी कुठली? तर त्याचेच परत अधिदैव, आध्यात्मिक आणि अधिभूत. त्याच्या पुढची त्रिपुटी कुठली? दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. ही त्रिपुटीच आहे. ज्ञान. आता इथे द्रष्टा म्हणजे कोण? परमात्मा. दृश्य म्हणजे सर्व जग दिसतो आणि दर्शन म्हणजे प्रत्यक्ष जो घेतो तो. प्रत्यक्ष दर्शन जो जीवात्मा घेत असतो तो. आणि ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही पण त्रिपुटी आपल्याला माहिती आहे. ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायचे, ते परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे. कशाच्या माध्यमातून? ज्ञानाच्या माध्यमातून घ्यायचे. कोण जाणणार आहे? ज्ञाता. त्याला उत्सुकता आहे, मला हे जाणून घ्यायचं, म्हणून त्याला ज्ञाता म्हणते. नंतर ध्याता, ध्येय आणि ध्यान. ध्यानाच्या माध्यमातून माझं ध्येय काय आहे? तुम्हाला परमेश्वर बघायचा आहे. सगुण रूपातला ध्यानातून बघायचं आहे. गजाननाची मूर्ती, गजानन कसा आहे तुम्हाला ध्यानातून बघायचं आहे, हे माझं ध्येय. आणि मग तो ध्यान करणारा कोण? तो ध्याता. कर्ता आहे त्याला ध्याता म्हटलेलं, कर्ता आहे त्याला ज्ञाता म्हटलेलं. आणि परत आलाच आहे बघा पुढे, कर्ता, करण आणि कार्य. कर्ता त्याला माध्यम जे असतं, साधन जे असतात त्याला करण म्हणायचं आणि प्रत्यक्ष कृतीला कार्य असं म्हणायचं. असा ह्या सर्वांच्या आधारावर हा लौकिक व्यवहार अवलंबून असतात. आणि हा अमृत होत ह्या बालकाला म्हणजेच सोपानदेवाला, सोपानदेव बालक. आणि निवृत्तीनाथांनी समजावून दिला आणि कृतज्ञतापूर्वक भाव सोपानदेवांनी सुद्धा व्यक्त केले. चंद्रप्रकाशात उमलणाऱ्या कमळाप्रमाणे पूर्ण ज्ञान देणारा हा कृपा प्रसाद मला ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांमुळे मिळाला असं सोपानदेव हे कबूल करतात. एक गोष्ट सांगायची राहिली आहे की हे जेव्हा सर्व ज्ञान, चारी वेदांचं ज्ञान जेव्हा व्यासांनी एकत्र करायला सुरुवात केली, चारी वेदांची रचना, 18 पुराण सर्वांनी असं विखुरलेलं होतं हे सगळं. त्यांनी एकत्र करायला जेव्हा सुरुवात केली, पण त्यांना काही आठवेच ना काय करायला पाहिजे किंवा कुठलं पुराण आधी घ्यायचं किंवा लिहायचं काय, आधी काय करायचं, काहीच आठवेना. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले. असं का होतंय हो मला? ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला बहुतेक विद्येचा मद झालेला दिसतो आणि त्या विद्येच्या मदामुळे तुम्हाला काही आठवत नाही. तुम्हाला तो जो गर्व झाला आहे, तुम्ही पहिल्यांदा त्या गणेशाला शरण जा आणि त्याला सांगा मला बुद्धी दे, माझं ज्ञानच नष्ट झालंय. व्यासांनी ब्रह्मदेवाचं ऐकलं आणि गजाननाकडे गेले. गजाननाला शरणागती मागितली, माझं चुकलं, मला क्षमा करा आणि तुम्हीच बुद्धिदाता आहात, तुम्हीच ज्ञानदेवत आहात. माझं हे सर्व नष्ट झालेलं ज्ञान तुम्ही मला परत मिळवून द्या. माझ्या कार्यात जे विघ्न आलं आहे ते दूर करा आणि माझं हे कार्य जे आहे सर्व ग्रंथांचं एकत्रीकरण, सर्व वेदांचं एकत्रीकरण, 18 पुराणांचं एकत्रीकरण ते करण्यास मला सद्बुद्धी द्या. असं म्हणून स्वतः व्यास सुद्धा गणेशाला नतमस्तक झालेले आहे. आपणही सर्वजण गणेशाला नतमस्तक होऊया, त्यांना बुद्धी मागूया, त्यांना स्थिर बुद्धी मागू, ज्ञान द्या असं मागूया. आणि त्यांना सर्व गणेश जे आहेत, सार्वजनिक असो घरातले असो, त्या गणेशाची आपण रोजच क्षमा मागूया आणि आपण थांबूया. धन्यवाद.